कामरा यांची आज सुनावणी होणार आहे। महत्त्वाची अपडेट आपण बघतो आहोत। कुणाल कामरा यांची आज सुनावणी होणार आहे। स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा प्रकरणी आज महत्त्वाची सुनावणी होणार आहे। हक्कभंग अध्यक्ष प्रसाद लाड देखील विधान भवनामध्ये दाखल झालेत। थोड्याच वेळामध्ये कुणाल कामरा प्रकरणी सुनावणीला सुरुवात होणार आहे। थोड्याच वेळात कुणाल कामरा प्रकरणी सुनावणीला सुरुवात होणार आहे आणि याच प्रकरणी आता प्रसाद लाड हे सुद्धा पोहोचलेले आहेत। स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती आक्षेपार्ह असं गीत गायलेलं होतं आणि त्याच प्रकरणाची जी सुनावणी आहे ती पार पडणार आहे। सुनावणीसाठी आता हक्कभंग अध्यक्ष प्रसाद लाड हे सुद्धा दाखल झालेले आहेत। या सुनावणीमध्ये नेमकं काय होणार ते पाहणं महत्त्वाचं असेल। थोड्याच वेळात या सुनावणीलाही सुरुवात होईल। सुनावणीसाठी कुणाल कामरा हा सुद्धा विधान भवनामध्ये दाखल झालेला आहे आणि आता या सुनावणीमध्ये नेमकं काय घडलं जाणार ते पाहणं महत्त्वाचं असेल। अधिक अपडेट जाणून घेऊयात। प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्याशी जोडले गेलेले आहेत। पद्मेश, कधी ही सुनावणी सुरू होईल आणि काय यामध्ये घडू शकतं आणखी? नक्कीच आपण पाहिलं तर कुणाल कामरा यांची आज सुनावणी पार पडणार आहे आणि सुनावणी सुरू झाली आहे। सुनावणीसाठी जे हक्कभंग समितीचे अध्यक्ष ते प्रसाद देखील विधान भवनात दाखल झालेले ने आजच्या सुनावणीमध्ये दोन्ही बाजू हे आपल्या म्हणणं मांडणार आहे। स्वतः प्रवीण दरेकर देखील या सुनावणीसाठी उपस्थित राहिले। स्वतः आज सुषमा अंधारे यांची प्रकृती बरी नसल्यामुळे ते आज हजर राहणार नाहीयेत, पण स्वतः प्रवीण दरेकर यांनी हे देखील उपस्थित राहिलेले आहेत आणि स्वतः कुणाल कामरा देखील उपस्थित राहिलेला आहे। मागच्या वेळी देखील सुनावणीला कुणाल कामरा हजर केला होता, तेव्हा देखील त्याची बाजू मांडली होती आणि आज देखील बाजू म्हणजे प्रवीण दरेकर देखील यांची आज म्हणणं मांडतील आणि त्याचबरोबर कुणाल कामरा देखील त्यांचं म्हणणं मांडेल। हो, पद्मेश, धन्यवाद दिलेले या अपडेटसाठी।